7 जून. आज 7 जून पासून जुन्या पिढीच्या हिशोबानं आज एक किडा दिसला जमिनीवर, मिरग किडा दिसला, तर त्यांची हळद कुंकू टाकून पूजा करतो आम्ही. आणि ते किडा दिसला म्हणजे आजपासून पावसाळ्याची सुरुवात झाली असे जुने परंपरेच्या रूढीनंच लोक बोलतात असे. तुम्हाला आनंद झाला का? हा, आणि ते किडा दिसल्याच्या नंतर आपण असं समजायचं की बाबा पाऊस चालू होते म्हणून त्याचा एकदम आनंद होतो. पेरणीची तयारी करतात. अजून काय काय तुम्हाला सूचक भेटतात निसर्गातून? अजून दुसरे सूचक म्हणजे एक पक्षी असतो, तो काय पावसा पक्षी असतो एक, ते आवाज करते, पेरतेवा असा एक ते पक्षी आवाज देतो. आणि त्याच्यावर आपण समजायचं की बा आता पावसाळा चालू होते आणि पेरणीची तयारी करावी लागते. हा किडा तुम्हाला दिसला, त्याची पूजा केली, वर्षभर दिसत नाही का तुम्हाला? वर्षभर किडा दिसत नाही, मिरीग लागताच ते 2 दिवसांना अगोदरपासून दिसण्यास सुरुवात करतो. पूजा मिरीग पडला की त्याची पूजा करायची. मिरीग पडला हे कसं ओळखता तुम्ही? खाली दिसते ना जमिनीमध्ये. काय? जमिनीवर काय दिसते? मिरीग. किडा म्हणून हो, किडा. काय त्याचं महत्व असतं? काय ना महत्व नाही बा. पाणी पाणी पावणं, पाणी पाऊस बरोबर राहते. मग तुम्ही त्याची पूजा करता का? हो. हे किडे वर्षभर दिसतात का तुम्हाला? मग नाही, वर्षभर नाही, त्याला आवश्यक म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर दिसतात का? नाही, राजूर नाही दिसत. बोला, सुरुवातीपासून काय झालं? किडा निघला कोणता? मिरगाचा. त्याची पूजापाठी करायची, त्याला हात जोडायचे, त्याच्यापासून सुरुवात आपली पेरायची पाण्याची होती. कधीपासून तुम्ही करता मग असं? आम्ही का किडा दिसला की आम्ही करतो. केव्हा दिसतो बरं हा? आता पहिला दिसला, आता उद्या परवा आखीन एखादा पडतोच. वर्षभर नाही नाही नाही, मग हे किडा निघला म्हणजे पाऊस येतो असं त्याच्यावरून? कसा ते किडा आहेच, पावसाचा सूचक. पावसाचाच किडा आहे तो. मिरीग कशाला म्हणतात? यालाच म्हणतात. मिरीग दिसला की असं म्हणायचं पाऊस सुरू झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.